स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता। तो खूप गरीब होता, पण स्वामींची मनापासून भक्ती करत होता। स्वामींवर तो मनापासून विश्वास करत होता। नित्यसेवा स्वामींची तो करत होता। 11 माळी जप रोज नित्य नियमाने, तारक मंत्र तो नित्य नियमाने ही सेवा करत होता। प्रत्येक गुरुवारी तो स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी जात होता। तर स्वामींनी विचार केला की आज मी या ब्राह्मणाच्या घरी जेवायला जातोय, मला त्याच्या घरच्या गाईच्या दुधाच्या दशम्या खायच्या आहेत। पण त्याच्या घरची गाय जी होती, ब्राह्मणाच्या घरची गाय दूध देत नव्हती। स्वामी असा विचार मनात येताच लगेच निघाले आणि दरवाज्यात येऊन स्वामी त्यांना आवाज देतात। आवाज दिल्यानंतर स्वामींचा आवाज तो ऐकतो आणि लगेच बाहेर येतो। स्वामींना बघून तो खूप आनंदी होतो की स्वामी आज माझ्या घरी आले आहेत। तर तो स्वामींना घेऊन घरात येतो, स्वामींना बसायला आसन देतो। आसन दिल्यानंतर स्वामींच्या चरणावर फुलं अर्पण करून तो स्वामींना नमस्कार करतो। स्वामी म्हणतात, अरे मी आज तुझ्या घरी तुझ्या घरच्या गाईच्या दुधाच्या दशम्या खायला आलो आहे। त्याला ऐकून थोडं आश्चर्य वाटते, तर गाय तर दूध देत नाही, मग स्वामींना मी दशम्या कशा खायला घालू। स्वामी म्हणतात, तू ऐकलं नाहीस का, मी तुझ्या घरच्या जी गाय आहे तिच्या दुधाच्या मला तू दशम्या बनव आणि खायला घाल, तर मी आज ते खाणार आहे। तो म्हणतो स्वामींना, स्वामी माझी गाय तर भाकड आहे, दूध देत नाही आणि भाकड गायला मी कुठे सोडू, ती गौमाता आहे, तिला सोडता पण येत नाही, तरी पण मी तिचं आता पालनपोषण करणार, तिला मी कुठे वाऱ्यावर सोडणार। तर स्वामी म्हणतात, अरे असं कसं दूध देत नाही तुझी गाय। हो स्वामी दूध देत नाही, मी बाजारात जातो, दूध घेऊन येतो आणि तुम्हाला गरम गरम दशम्या करून खाऊ घालतो। तर स्वामी म्हणतात, नाही तू ऐकलं नाहीस का, मला तुझ्याच घरच्या गायच्या दुधाच्या दशम्या खायच्या आहेत, तू बाजारात कशाला जातोस। तो म्हणतो, स्वामी आता मी काय करू, गाय तर दूध देत नाही। तर स्वामी म्हणतात, चल माझ्यासोबत, कशी तुझी गाय दूध देत नाही दाखव, ती गाय मला कुठे आहे ती। स्वामी तिच्याजवळ जातात, गौमातेजवळ जातात आणि गौमातेच्या पाठीवरून हात फिरवतात आणि स्वामी तिला म्हणतात, काय गं गौमाता, दूध का बरं देत नाहीस, तुझा भक्त हा खूप गरीब आहे, तू याला का असं छळतेस, दूध का देत नाहीस, दूध दे बरं चल। तर स्वामी त्याला म्हणतात की जा घरातून भांडं घेऊन ये आणि गाईचं दूध काढ। तो चमत्कार, गाय दूध द्यायला लागते। तर हे सगळे आजूबाजूचे लोक पण हा चमत्कार बघत असतात की दूध न देणारी गाय स्वामींच्या आज्ञेमुळे दूध द्यायला लागली। तो ब्राह्मण पण खुश होतो आणि दूध काढून त्या दुधाच्या दशम्या बनवून महाराजांना म्हणजे स्वामी महाराजांना खाऊ घालतो। तर असे आपले स्वामी आहेत, प्रत्येक संकटात भक्ताच्या पाठीशी उभे राहतात। स्वामी भक्त हो, माझा हा एकच हात जोडून तुम्हाला विनंती आहे की कितीही संकट आले, दुःख आले, गरिबी आली किंवा कर्ज झालं तरीही स्वामी सेवा सोडू नका आणि स्वामी सेवेवर म्हणजे स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा। कितीही संकट येऊ द्या, तुम्हाला मार्ग हा 100% मिळणार म्हणजे मिळणारच। कारण हा माझा विश्वास आहे की स्वामी प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी जसे उभे राहिलेत, स्वामी सदैव मला साथ देतात, माझे प्रश्न सोडवतात। तर तसे तुम्हा सर्वांना स्वामींचा आशीर्वाद मिळो हीच प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।